मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील अखिल भारतीय क्रांती सेना पक्षाचे पुरस्कृत उमेदवार तथा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष संजय विठ्ठलराव तायडे यांची परभणी आणि हिंगोली प्रचारात जोरदार मुसंडी. संजय विठ्ठलराव तायडे यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय क्रांती सेनेचे पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील यांनी उमेदवारासह हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा प्रचार दौरा पूर्ण केला. बेरोजगार युवक, विनाअनुदानित शिक्षक, वकील, डॉक्टर असे विविध प्रकारचे पदवीधर मतदार संजय तायडे यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. विद्यमान आमदारांवर असलेली नाराजी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये उफाळून आलेली बंडखोरी यामुळे मतदार चळवळीतील कार्यकर्ता असलेले संजय विठ्ठलराव तायडे यांना प्रथम पसंती देत असल्याचे संतोष तांबे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद करताना सांगितले. कंधार, वसमत, बाळापूर, कळमनुरी, हिंगोली, औंढा, जवळा बाजार या ठिकाणी संजय तायडे पाटील यांचे समर्थन केले जात आहे. परभणी, गंगाखेड, सेलू, पालम, सोनपेठ, जिंतूर तालुक्यातील विविध मतदारांशी संवाद करताना मी 6 वर्षापासून या मतदारांच्या प्रश्नांसाठी विविध आंदोलने केली आहेत आणि मोर्चे काढून अनेक समस्या सोडवून घेतल्या आहेत. मी आधी काम केले आणि मग मतदान मागत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये माझ्याविषयी विश्वास असल्याचा दावा उमेदवार संजय विठ्ठल तायडे यांनी केला आहे. या दौऱ्यात उमेदवार संजय तायडे यांच्यासोबत अखिल भारतीय क्रांती सेनेचे सरचिटणीस भाई नितीन देशमुख, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ पाटील भोसले, संपर्क प्रमुख राजू पाटील पवनकर, हिंगोली जिल्हा अध्यक्ष राजू पाटील गोळकर, परभणी जिल्हा अध्यक्ष गोविंदराज इक्कर पाटील, औरंगाबाद जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ पाटील कासोळे, पैठण तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील शेलार, निलेश देशमुख यांच्या शेकडो क्रांती सैनिक सहभागी झाले होते. मेस्टा या संघटनेनं प्रत्येक बूथवर नियोजन केले असून संजय तायडे यांना हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातून आघाडी मिळेल असा विश्वास महाराष्ट्र इंग्लिश स्कूल संस्थाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवारीचा उपयोग करत होते. आजची सोशल मीडिया कशी वाटते तुम्हाला यामध्ये? चांगला प्रश्न आहे. सोशल मीडिया तलवारीच्या पात्यासारखी वाटते मला. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय दुर्मिळ मधले दुर्मिळ जे समाजकार्य आहे ते जनतेसमोर येऊ शकतं. एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर ती 5 मिनिटात नव्हे 5 सेकंदात अख्ख्या राष्ट्राला कळू शकते, जगाला कळू शकते. ही सोशल मीडियाची ताकद आहे. प्रसार माध्यमामध्ये आणि प्रचार माध्यमामध्ये सोशल मीडिया ज्याचा पॉवरफुल त्याचा पक्ष पॉवरफुल. याचं उदाहरण आपण मागच्या 5 ते 10 वर्षापासून बघतोय. बलाढ्य उमेदवारासमोर काय आव्हान वाटतं तुम्हाला? अरे बाबा, ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई आहे. इथे बलाढ्य कोण आहे? जनशक्तीच बलाढ्य असते, धनशक्ती कधी बलाढ्य नसतेच. आतापर्यंत रावण नाही टिकले तर हे कोण आहे? धनशक्तीवाला म्हणजे आम्ही त्याला मानतच नाही त्या विषयाला. किती मतदान पडेल वाटेल परभणी जिल्ह्यातून? 30,000 मतदारांपैकी परभणी जिल्ह्यातून आम्हाला कमीत कमी 20,000 अपेक्षा आहे. बाकी उरले 10,000 त्यांनाही पडले पाहिजे ना. पक्षाचे उमेदवार आहे, त्यांचा एवढा अपमान करू नये. काय रणनीती करणार तुम्ही? सर, मॅन टू मॅन प्रत्येक मतदाराच्या पाठीशी एक माणूस असेल आणि तो त्याच्या पाठीशी असणारा माणूसही मतदाराचा असेल. म्हणजे असं नाही का कोणीतरी चालला आपण त्याच्या पाठीशी काहीतरी करू असं नाही. जो स्वतः मतदार आहे तो त्याच्या पाठीशी असेल. म्हणजे मला माणसं किती द्यावं लागतील त्याच्या पाठीशी? समजा तुमच्या डोक्यात असेल की 30,000 लोकांच्या पाठीशी 30,000 लोक, अरे बापरे, फक्त मी आमदार झालो इथला. परंतु तसं नाही. 15,000 लोकांच्या पाठीशी 15,000, तेही मतदार हेही मतदार. प्रत्येक मतदारांनी ठरवून टाकलेला आहे की धनशक्तीचा विजय आता होणार नाही. तुमचा विजय निश्चित मानता तुम्ही? 1001% निश्चित. त्याला काय किनाराच राहिलेली नाही.